नागपुरात उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार, आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरात महायज्ञ करणार। रायगड पालकमंत्री पदाबाबत आज बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री भरत गोगावलेंमध्ये होणार चर्चा, अशी माहिती। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच केली गेलीये मागणी। वारीतील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर, ट्रकनं वारकऱ्यांना चिरडल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित। मद्यधुंद ट्रक चालकानं पाठीमागून चिरडल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला, तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून वाद, पाठलाग करत गाडीची तोडफोड। डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजोर रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी, रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर, कंत्राटदार जबाबदार, 5 लाखांचा दंड, उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट। इस्लाम परवेजला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी, पायधुनी अत्याचार प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी। मुलीच्या बारशाची तयारी सुरू असताना आईची आत्महत्या, कोल्हापूरच्या राजारामपुरीतील घटना, घातपाताचा नातेवाईकांचा आरोप। वर्ध्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, हुंड्यासाठी छळ केल्याचा कुटुंबियांचा आरोप, पतीसह 6 आरोपी अटकेत। नागपुरात वासनेचा घृणास्पद प्रकार, चरणाऱ्या गायीसोबत नागपुरात अतिप्रसंग, मानकापूर पोलिसांनी केली दीपक समुद्रे याला अटक। संभाजीनगरचा तथाकथित डॉन बाबा फरजनच्या अडचणी वाढल्या, आणखी एका घरावर पोलिसांची धाड, पहिल्या कारवाईनंतर आता दुसऱ्या ठिकाणीही झाडाझडती। पुण्यात शुक्रवार पेठेतील कल्पतरू आयुर्वेदवर एफडीएची कारवाई, 50 लाखांचा संशयित आयुर्वेदिक औषध साठा जप्त, औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, एक्सपायरी, उत्पादकांचं नाव नसल्याचं उघड। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शेतीला तळ्यांचं स्वरूप, गवार, टोमॅटोसह विविध पिकांचं नुकसान होण्याची भीती, पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, 17 दिवसांपासून उपोषण, 8 किलोहून अधिक वजन घटलं, केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद नसल्याचा आरोप। अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा लागू केली नाकेबंदी, सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारणीच्या तयारीत। आजपासून एकदिवसीय सामन्यांचा थरार, बर्मिंगहॅममध्ये रोकोच्या खेळीकडे चाहत्यांच्या नजरा।